या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळेल. बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा. पहिला बॉल अकूट टप्प्याचा होता इथे. त्या ठिकाणी स्क्वेअरलेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडलाय. बॉल मागे मात्र चाललाय त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या रिझनमध्ये. सीमारेषा पार पहिल्या बॉलवरती आलाय हा चौकार. वेलकम बाउंड्री. 4 धावा आल्या. संख्येची नागाव आणि शैलेशजी पाटील, सुजितजी पाटील संघाचे पुरस्कर्ते आहेत का ते मोरबी संघाचे आपण पुरस्कर्ते पाहताय. रजत स्टार्किंग एंडला पुन्हा एकदा असेल. धीम्या गतीने फक्त ऑन ड्राईव्ह केलाय. बघा मागचे जे सामने तुम्ही पाहिले असाल, जेव्हा मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न झाले तेव्हा मात्र खेळाडू बादी झाले. तेव्हा आता इथून पहिला चौकार आल्यानंतर मात्र सिंगल डबलवरती भर देताना रजत मुंडे आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा या ठिकाणी आल्या. बॅटिंग करताना रजतच्या बॅटमधून चांबारली टीमसाठी. रिचा 11 चांबारली हा संघ मैदानामध्ये खेळतोय. चांगली लढत इथे पाहायला मिळेल. गॅपमध्ये फटका. दिवेश धावतोय बॉलच्या मागे पण तो शरीर जिंकली चेंडूने. फटका चांगला होता अगदी गॅप शॉट सिलेक्शन. आणि इथे मात्र चौकार आणखीन एक मिळेल रजत मुंडेला टीम चांबारलीला. 4 धावा आल्या या बॉलवरती. स्किलिंग शॉट असा फटका आपण पाहिला. खरं तर कॉपीबुक स्टाईल. लोअर फुल टॉसला फक्त दिशा दिली. गॅपमध्ये खेळून काढला रजतने. हा त्याचा क्लास आहे. जबरदस्त गुणवत्ता त्याच्याकडे. अलॉंग द कार्पेट गॅपमध्ये फटका आपण पाहिला. 4 धावा. संकेतमध्ये आक्रमण. इथे बॅकफुटला आले. टॅपिंग क्रिकेट फक्त दिशा दिली. बॅकफुटला येऊन आपण पाहिला हा ड्राईव्ह केला बॉल. त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला शुभम त्या ठिकाणी आहेत. 1 रन या बॉलवरती मिळेल. बॅटिंग करताना रजत मुंडेला. धावसंख्येत मात्र वाढ होईल. टोटल धावा आहे धाव फलकावरती 11 बिनबाद 11. भोलेनाथ दादा पाटील आमच्या समवेत आता स्कोरिंगच्या डिपार्टमेंटमध्ये आहेत. त्यांचंही चांगलं योगदान. कंचन पालकर सर डिनर ब्रेकसाठी तेही रवाना झालेले आहेत. काही काळानंतर तेही जॉईन होतील परंतु आता भोलेनाथ दादा पाटील त्यांच्यामध्ये जबाबदारी आली आणि चांगलं योगदान त्यांच्याकडून इथे आपण पाहायला मिळालं. चला टॉससाठी 2 कॅप्टन. कुंडेवाल बामण डोंगरी. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना कुंडेवाल विपक्ष बामण डोंगरी. दोन्ही कॅप्टनला विनंती राहील पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आणि पुढचा सामना ही षटकरमध्ये बदल असेल हे सांगतील आयोजक. कारण अगदी वेळेवरती सुरू झाले आणि आजच्या रात्रीमधला हा अंतिम सामना मैदानामध्ये आपण पाहत आहे. संकेतचं हे षटक 12 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहिला लेट कट फक्त दिशा दिली. 1 रन मात्र आली. 1 रनने मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती त्या ठिकाणी 13. सिंगल डबल 2 चौकार आपण इनिंगमध्ये पाहिले. सुरुवात चांगली झाली. चांबारली संघाकडून किमान 50च्या आसपास कसं पोहोचता येईल किंवा त्याहीपेक्षा धावा जास्त कशा करता येतील याकडे लक्ष द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये चांबारली संघाला. कारण आज मोठा उलटफेर केला पारगाव संघाने. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव पुन्हा एकदा दहशत या संघाची आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. आणि रोहित पाटील हा खेळाडू मात्र चर्चेमध्ये राहिला. संपूर्ण षटक मेडन टाकलं. 3 धावा करत असताना खोडी संघ मागे राहिला. पहिल्या ओव्हरनंतर बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड ओव्हरमध्ये आला गोलंदाज. जर का विकेट तर शैलेश पाटील आणि शिरीष दादा घरत यांच्याकडून 2222 म्हणजे 4 धुऱ्या त्यांना पारितोषिक दिलं जाईल.
वरचे ओळे खरतर संघाचे उत्कृष्ट खेळाडू ॲडव्होकेट संगमगर त्यांच्या या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या पण मंचकावरती आपलं स्वागत. इथे चांगला फटका स्क्वेअर कट, जबरदस्त हा फटका होता. नजाकत या फटक्यामध्ये पाहिली आणि टायमिंग किती चांगलं होतं रजतचं. बॅकफुटला आले, जागा बनवली आणि आता खऱ्या हातानं उत्कृष्ट लेदर क्रिकेटचा फील आला या फटक्यामध्ये. जबरदस्त टायमिंग. क्या बात आहे. वेट अँड वॉच. आणि त्यानंतर आपण पाहिला हा ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला रजतच्या माध्यमातून. 4 धाबा आल्या. 4 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला 17. इथे ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. वेगाने बॉल डिलिव्हर केला गोलंदाज प्रतीकने. आतलीकडे आखून बॉल शॉर्ट फाईन लेगला चाललाय. त्याही ठिकाणी बॉलला थांबवलं. रन मात्र मिळाली. एक धाव या चेंडूवरती आली. एक रन या बॉलवरती आली आणि 18 वरती पोहोचला मैदानामध्ये चांबारली संघ. विघ्नेश पाटील, लेदर क्रिकेटचा उल्लेख केला की सर्वप्रथम नाव येईल विघ्नेशचं. एक चांगला उत्कृष्ट लेदर क्रिकेटर, चांगला गोलंदाज आजही टीममध्ये नाही आहे. काल परवा आपण पाहिला का तर मुरबी संघ 70-70 ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये देखील खेळला. तिथेही विघ्नेश नव्हता. आता प्रतीक पाटीलवरती जबाबदारी आली आहे या षटकामध्ये. चांगली कामगिरी करायची. फुल टॉस बॉल आहे आणि क्रॉस बॉर्डर खेळण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. ऑनफिल्ड अंपायरचा हा कॉल राहील. टीव्ही अंपायर चेक करतील बॉलची हाईट. पुढचे सामने देखील 5 ओव्हरचे राहतील. विनंती राहील या ठिकाणी असतील तेही 5 ओव्हरचे असतील तर चेक केलं जाईल. तिसरे पंच आपण लगेचच या ठिकाणी टेलिकास्ट आपण चेक करूया. रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं जाईल. चला आपण तिसरे पंच लगेचच. सचिन जितेकर उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. सचिन जितेकर स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. चेक करतील आणि निर्णय लगेचच मैदानाकडे पाठवतील. बॉल बीमर आहे की फिअर. इट्स अ बीमर. अगदी स्टंपच्या वरूनच बॉल गेला, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा डाऊट नव्हता. योग्य निर्णय आला सचिन जितेकरांच्या माध्यमातून. फ्रीडचा बॉल असेल पुढचा, त्यामुळे पहिल्या मागच्या बॉलती 1+1 अशा 2 धाबा मिळाल्या बॅटिंग करताना चांबारलीला. आता आपण पहिला या ठिकाणी फ्रीडचा बॉल राहील आणि समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी पाहू शकाल रजत. ऑन ड्राईव्ह फ्रीडच्या बॉलवरती गॅपमध्ये फटका आणि पुन्हा एकदा चौकार. क्या बात आहे. रजत खरं तर या फटक्यांसाठी ओळखला जातो कारण इथे मोठे षटकार कमी येतात, त्यामुळे ग्राउंड शॉटमध्ये गॅप शोधणं हे रजतचं कौशल्य राहील. आणि इथे मात्र या आजच्या इनिंगमध्ये त्याने आतापर्यंत 4 चौकार मारले. अफलातून इनिंग साकारले. जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करताना आपण रजतला पाहत आहे. टोटल धावा धावफलकावरती 24. विकेट हवा आहे मोरबी संघाला. एखादा विकेट, एखादा ब्रेकथ्रू जर का मिळाला तर तुम्हाला दबाव टाकता येईल चांबारली संघावरती. तेच तरार बॉल एज अँड टेकन आणि इथे मात्र पहिला धक्का बसला. बघा जसा उल्लेख केला ब्रेकथ्रूचा तसा विकेट मिळाला आणि तोही रजत मुंडेचा. त्यामुळे आता थोडंसं आनंदाचं वातावरण तुम्हाला मुरबी संघाच्या खेळामध्ये पाहायला मिळेल. 9 चेंडूमध्ये 21 केल्या, ज्यामध्ये 4 चौकार मारले रजतने आणि हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का टीम चांबारलीला. ची गरज होती ती ब्रेक थ्रू मिळवून दिला त्या ठिकाणी प्रतीकने. चला कॅप्टन बामन डोंगरी आणि कुंडेवा समाधान आणि तेजस चला रिपोर्टिंग करा टॉससाठी. पुढचा सामना देखील 5 षटकांचा राहील. आयोजकांकडून सूचना आलेल्या आहे. पुढचे सामने ही 5 षटकांचे राहतील दुसऱ्या फेरीमधील. आणि बघा नवीन बॅटर त्या ठिकाणी चाललाय ओमकार पाटील हा खेळाडू. ओमकार पाटील हा खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहिला खरं तर वन डाऊन रिझल्ट आलाय. खरं तर मुरबी संघाचे स्टायलिश खेळाडू रायगड ग्रामीणमधील ओमकार पाटील त्यांना आपण पाहिलं ऑनस्क्रीन 2 फ्रेममध्ये. इथे इनसाइड आउट
हा फटका लॉंग ऑफ मध्ये सजवलाय ओमकार पाटीलने. जबरदस्त फटका होता. त्या ठिकाणी 2 धावा आल्या. समीर सॅम त्याला आपण पाहता डीप मध्ये 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. ओमकार पाटीलला 2 धावा मिळाल्या. चांबारली संघाला दुसरं षटक मार्गस्थ. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 26. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. मागच्या तिन्ही सामन्यामध्ये आपण पाहिलं अगदी 45 ते 50च्या रेंजमध्ये होते. तर 3 संघ होते. त्या अगोदर पहिला सामना हा लो स्कोरिंग झाला होता. जबरदस्त फटका पॅडल स्वीपचा हा फटका आपण पाहिला. फक्त दिशा दिली. मागचा पाय वाकवून मात्र हा फटका सजवला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर मात्र बॉल चालला. सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार. टीम स्क्वॉड आपण पाहिला दोन्ही संघांचा. एका बाजूने आपण पाहताय रिचा 11 चांबारली, रजत मुंडे, मयूर जांभले, योगेश जांभले, ओमकार पाटील, अनिकेत मुंडे, अतुल जांभळे, संदेश मुंडे, दीपेश मुंडे, अमित जांभळे, सूरज जांभळे, त्यानंतर जय जांभलेला आपण पाहता. एका बाजूने मुरबी संघाचा स्क्वॉड संकेत पाटील, ओमकार पाटील, विकी पाटील, प्रतीक पाटील, संदेश करावकर, देवेश घरत, आदेश नावडेकर, समीर ठाकूर, अनिकेत ठाकूर, शुभम ठाकूर, सुजल तांबडे असा करता स्क्वॉड मुरबी संघाचा देखील आपण पाहत आहे. दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहिलं तर तगडी स्टारकास्ट आहे. आणि दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियन संघासारखे नेहमी संघर्ष करणारे हे संघ आहेत. आता पुन्हा एकदा आपण पाहता सेकंड स्पेलमध्ये आला संकेत पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये 17 आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांबारली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली ती म्हणजे 1 गडी बाद 30 धावा. आता इथून येणाऱ्या 3 षटकामध्ये जरी प्रत्येक षटकामध्ये 10 ची सरासरी राखली तर किमान 60च्या आसपास पोहोचेल चांबारली संघ. सन्माननीय अविनाशी भगत यांच्या ठिकाणी आगमन. धाकटा खांदा करत आदरणीय अविनाशदा भगत यांना मी इथे इन्व्हाइट करत. आपण या पण मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. टॅपिंग क्रिकेट अगदी विकेट समोर माजी उपसरपंच आदरणीय संघर्षदादा जितेकर यांचं इथे आगमन. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्तानं आम्ही करत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेनिमित्तानं केला जातो. आणि दापोलीमध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धेचं आयोजन, त्यामुळे उत्खंड शिगेला पोचली होती दापोलीकरांची. या स्पर्धेच्या आतुरतेने वाट तुम्हा सर्वांनी पाहिली. आणि आजचा हा पहिला दिवस डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट चांगली कन्सेप्ट घेऊन मात्र दापोली संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उतरलाय. अप्रतिम असं आयोजन आणि नियोजन तुम्ही आज स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरी पुष्पक नगर दापोली सेक्टर 9 मध्ये पाहताय. ऑन साईडला पोस्ट लावला होता पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. व्हेरिएशन या ठिकाणी संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाले. डॉट बॉल इथे टाकला संकेतने. ओमकार स्ट्रायकिंग एंडला आहे. तालुका प्रमुख चषक वाकडीची स्पर्धा अक्षरशः खेळाडूने गाजवली. आपल्या स्वप्नातील पहिली बाईक त्याने त्या क्रीडांगणामध्ये वाकडीच्या मैदानात पटकावली. इथे ऑन ड्राईव्ह करायचा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे झेल खाली स्वतः आले होते संकेत. आणि त्या ठिकाणी आपण पहिला सेफ लँडिंग बॉल झाला कारण मागे लॉंग बाउंड्री आहे आणि अगदी डीपमध्ये फिल्डर उभे होते. बघा चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. बिगिट करायचा होता मिसटायमिंग स्ट्रोक आणि त्या ठिकाणी स्वतः संकेत धावून गेला. लास्ट मोमेंटला संकेतने प्रयत्न केले. सुरुवातीला झेल खाली आला असता तर कदाचित बॉल त्याला कव्हर करता आला असता आणि किंबहुना झेलही कॅरी करता आली असती. पण इथे आपण पहिला 2 धावा आल्या. बॅटिंग करताना आपण पाहू शकाल किरण त्या ठिकाणी ओमकारच्या बॅटमधून चांबारली टीमला 33 वरती पोहोचला संघ. 1 गडी बाद 33 अशी धावसंख्या आपण पाहताय स्कोर कार्डवरती. चांगलं ताळमेळ स्विच इट करायचा आहे. या बॉलवरती मात्र आपण पाहिला खतर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळाला संकेतच्या माध्यमातून. कमबॅक कधीही करू शकतो संकेत आणि तो मात्र इथे प्रयत्न करतोय. चला बामण डोंगरे आणि कुंडेवाळ टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना देखील 5 षटकांचा राहील. इथेही आपण पाहिला हा फटका बॅकफुटला जाऊन खेळलाय. मिड ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल करतो. सिंगल आणि पुढच्या रनचा प्रयत्न झाला. फेकी सुंदर आणि त्याच वेगाने मात्र आपण पाहिला चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या मयूर आणि त्याच्या बरोबरने ओमकार या दोन्ही फलंदाजाने 2 धावा आल्या. 35 धावा. खरं आपण कृष्णा पाहिलं अनेक स्पर्धांमध्ये पहिले सामने 4 षटकांचे, त्यानंतर 3 ओव्हरचे, त्यानंतर 2 ओव्हरचे. पण इथे तसं नाहीये. पहिले जे सामने ते 5 षटकांचे, दुसऱ्या फेरीतील सामने देखील 5 षटकांच्या. त्यामुळे चांगलं स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट तुम्हाला सर्वांना इथे पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये अशी स्पर्धा दापोली नगरीची आपण पाहता. इथेही आपण पाहिला पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न.
हा फटका फसला. सॅम आलाय त्या ठिकाणी, स्टायलिश खेळाडू टिपला झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये. ओमकार पाटील या खेळाडूचा खेळ डाऊन द ग्राउंड. हे फटके खरं तर आपण पहिले ओमकारच्या बॅटमधून नेहमी पाहायला मिळाले, पण इथे मिसटायमिंग फटका होता. झेलबाद झाला खेळाडू ओमकार पाटील. डीजे पाहिला खरं तर हे खेळाडू आपली नोकरी, आपला व्यवसाय ॲडजस्ट करून प्रति दिवशी भ्रमंती करत खेळत असतात. का तर ही एनर्जी येते कुठून? कारण ही एनर्जी येते त्यांच्या गावाकडून, त्यांच्या गावाच्या पाठीराख्यांकडून, की म्हणून त्यांच्या तू करावं लागेल. या सर्व खेळाडूंचं सतत ते मैदानामध्ये खेळत असतात आणि खूप चांगला प्रवास या सर्व खेळाडूंचा राहिला आहे. आणि आज रायगड ग्रामीणमधील बलाढ्य महासत्ता म्हणून या दोन्ही संघांकडे पाहिलं जातं. मागच्या सामन्यामध्ये खूप दिवसानंतर, आपण पहिला प्रदीर्घ काळानंतर चॅलेंजर पारगाव संघ आला आणि त्याने मात्र एक मोठा उलटफर केला. या मैदानातील बलाढ्य खोनी टीमला पराभूत केलं आणि तेही आपण पाहिलं तर अशक्यला शक्य करून दाखवलं. 6 मध्ये 3 डिपेंड केल्या, वाचवल्या रोहितने. तर हा व्हिडिओ त्याचा जाईल सोशल मीडियावरती नक्कीच फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून. कारण मेडन षटक त्याने टाकलं, चांगली गोलंदाजी आणि विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. सलग 3 विकेट आणि त्यानंतर आपण पाहिला त्या ठिकाणी एकही रन खर्च केली नव्हती. चांगला सामना, चांगली फाईट. कोणी संघाला स्वप्नात देखील वाटलं नसेल आम्ही या सामन्यामध्ये पराभूत होऊ. इथे आपण पाहता बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला समीर ठाकूर उर्फ सॅम. हा खेळाडू समीर ठाकूर आपण पाहता 4थ्या षटकामध्ये आलाय. तिसरा फ्रेश गोलंदाज, कारण सेकंड स्पेल संकेतच्या माध्यमातून पाहिला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 आल्या. या ओव्हरमध्ये फक्त 5 आल्या. नवीन फलंदाज अतुल जांभळे हा खेळाडू त्या ठिकाणी नॉस्टॅगिंग एंडवरती आलाय. समोर आपण पाहिला सलामीवीर आघाडीचा खेळाडू मयूरचा हा फटका डाऊन द ग्राउंड. लॉंग मध्ये चालला फिल्डर आहे त्या ठिकाणी. पहिली रन आणि दुसऱ्या रनचा कॉल. फेकी चांगली, कलेक्शन चांगलं होतं आणि हा निर्णय चालला आता तिसऱ्या पंचांकडे. चेक केलं जाईल त्या ठिकाणी. बॉलिंग क्रीजकडे पुन्हा एकदा आपण पाहिलं अतुल पोहोचलेला आहे की नाही हे पाहिलं जाईल, कारण क्विक थ्रो होता आणि तेवढंच चांगलं कार्य त्या ठिकाणी समीर ठाकूरच्या माध्यमातून पाहायला. सचिन जितेकर चेक करतील. डाऊटच नाही एखाद्या पंचांच्या मनामध्ये, एवढा लांब होता कदर अतुल, त्यामुळे अतुलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. एकही चेंडू फेस न करता डायमंड डकचा हा खेळाडू शिकार झालाय. पुढच्या मॅचसाठी कुंडेवाल आणि बामण डोंगरी. चला कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉससाठी. अतुल बाद झाला, चांगलं योगदान राहिलं त्या ठिकाणी. फेकी जी झाली ओमकार पाटील यांच्याकडून आणि चांगलं योगदान समीरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. रनआउटची विकेट, 1 रन मिळाली चांबारली संघाचा. विकेट मिळाला तो म्हणजे मुरबी संघाला अतुलचा. नवीन फलंदाज संदेश मुंडे, त्याला आपण पाहता या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती. मी मगाशी उल्लेख केला पुढच्या 3 ओव्हरमध्ये प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी जर राखली चांबारली संघाने तर किमान 55 ते 60च्या आसपास पोहोचू शकेल. परंतु 4थ्या-3ऱ्या ओव्हरमध्ये संकेत पाटीलने आपली गुणवत्ता सिद्ध केली. फक्त 5च धावा दिल्या आणि त्यानंतर समीरचं हे षटक. पहिल्या बॉलती 1 रन आली. इथेही आपण पाहता बिगिटचा प्रयत्न राहिला मयूरच्या माध्यमातून. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता समीरच्या माध्यमातून. व्हेरिएशन फार गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन करताना आपण पाहता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहता समीरला. याही वेळा आपण पाहिला बिगिटचा प्रयत्न, एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात हलकीशी बॅटला एज लागली आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला. झेलबादच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मयूर जांभळे या खेळाडूला अजून एक धक्का बसेल टीम चांभारलीला. विकेट मिळाला मयूर जांभलेचा. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला अनिकेत मुंडे. मिडल ऑर्डर मधला सर्वाधिक विध्वंसक खेळाडू चांबारली संघाचा. प्रत्येक वेळा अनेक वेळा आपण पाहिला संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये आला तेव्हा तेव्हा आपल्या नेत्रदीपक फटक्या
कारण आपला अकाउंट ओपन करणारा खेळाडू, पण त्याच्यासाठी आपण पाहिला हा बॉल सबमरीन टप्पा पडल्यानंतर इन कटर थोडासा आतमध्ये आला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. हे व्हेरिएशन आहे सॅम ठाकूरचं. कमबॅक केलं, त्याला त्याचंही कौतुक करावं लागेल. संघातील अनुभवी खेळाडूंचा त्याने जपलाय, त्यांना आदर्श मानत मात्र हा खेळाडू पुढे आलाय आणि त्याने खरं तर पेठच्या मैदानात एक मुलाखत दिली होती. इथे बघा हा फटका फसलाय, कारण या ग्राउंडला मोठे फटके खेळणं म्हणजे तुमच्याकडे असणारी ताकद, तुमचं टायमिंग तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि इथून मात्र झेलबाज झाला अनिकेत मुंडे. सूरज पाटील वाघीलवाडा त्याचा आयकॉन खेळाडू आहे समीरचा, त्याला तो आदर्श मानतो आणि इथे आपण पहिला विकेट त्यालाही मिळाला. अजून एक धक्का बसला अनिकेत मुंडेच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या चांबारे टीमला. आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये चालला योगेश जांभळे हा खेळाडू, संघाचा आणखीन एक सिनियर खेळाडू त्या ठिकाणी दाखल होतोय. सुरुवात दमदार झाली, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 आल्या आणि त्यानंतर थोडीशी गळती लागली चांबारली संघाला. विकेट मिळालेले खरं मुरबी टीमला. इथून तुम्हाला पार्टनरशिप बनवावी लागेल. क्षमता आहे योगेशकडे, क्षमता आहे त्या ठिकाणी संदेश मुंडे या दोन्ही फलंदाजांकडे. अगदी आपण पहिला मधल्या फळीमध्ये हे 2 आक्रमक खेळाडू, त्यांना मात्र आता जबाबदारीचा खेळ करावा लागेल. मुरबी संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करत असताना असं वाटलं होतं किमान 50+ रन अगदी सहजगत्या होतील, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन मुरबी संघाचं या मॅचमध्ये होताना पाहायला मिळालं. या षटकातील आपण पाहता शेवटचा बॉल फक्त 2 धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1. अनिकेत मुंडेचा त्याने विकेट काढला आणि तदनंतर मात्र आपण पाहता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये असेल सॅम ठाकूर. इथे आपण पाहिलं आणखीन एक डॉट बॉल आणि या ठिकाणी पाहू शकाल 4थं षटक देखील संपलं. पुढच्या 12 बॉलमध्ये फक्त 6 धावा आणि कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी समीरचं देखील, ज्याने धावा खर्च केल्या 2, गडी बाद केला 1 आणि मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिल्या 1 रन आले. 2 विकेट सॅमच्या नावावरती राहिल्या, कारण पहिला खेळाडू जो होता तो रनआउटचा शिकार झाला होता. 1 रन प्लस रनआउट, त्यामुळे 2 विकेट सॅमच्या नावावरती राहिले. सॅमने देखील इशारा केला, कारण विकेट प्रत्येक गोलंदाजासाठी फार महत्त्वाच्या असतात. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये 5 पूर्ण करणं म्हणजे एखादी 50, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 पूर्ण करणं म्हणजे एखादी सेंचुरी. असा करता त्या ठिकाणी तो कॅल्क्युलेट केला तो करता त्याचा संपूर्ण प्रवास. आणि इथे आपण पहिला 2 खेळाडू बाद केला. शेवटचा निर्णायक षटक आहे. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 36 आल्या, खेळाडू बाद झाले 5. आता अंतिम षटकाची जबाबदारी आली आहे. गोलंदाज आहे त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती शुभम ठाकूर हा खेळाडू. स्लॉगवरचं षटक राहील. चला कॅप्टन दोन्ही आलेले आहेत, तेजस म्हात्रे आणि समाधान. आपण या षटकानंतर लगेच टॉसकडे बोलणार आहोत. पुढचा सामना तेजस आणि समाधान दोघांनाही आम्ही सांगू इच्छितोय 5 षटकांचा राहील. प्रकाश होता तरी स्पर्धा जरी असली तरी आयोजक खंबीर आहेत, त्यामुळे स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आम्हाला पाहायचं आहे आणि प्रेक्षकांनाही पाहायचं आहे. त्यामुळे पुढचा सामना देखील पुढचे दोन्ही सामने हे 5 षटकांचे असतील, ही सूचना आम्ही पुन्हा एकदा देतो प्रत्येक संघाला, विजेत्या टीमला. लास्ट ओव्हर संदेश मुंडे हा खेळाडू, मग त्याचा खेळाडू, त्याच्याबरोबर आपण पाहता नॉस्ट्राकिंगला योगेश. शुभम तयार, पंचांच्या उजव्या बाजूने फक्त उडवला बॉलला, मागे खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये परावर्तित करताना दोन्ही खेळाडू, या गोष्टीचा वापर करायचा होता. मागचा सामना कोणी संघाने अगदी डोक्याचा वापर केला. 4 ओव्हरमध्ये सिंगल डबलला महत्त्व दिलं, चौकार देखील आले, परंतु लास्ट ओव्हरमध्ये घाई झाली. त्यांना वाटलं सामना आता सहज सोपा झालाय, पण तितका सोपा नव्हता. कारण तगडं आव्हान पारगाव संघाचं होतं आणि तिथे रोहितने मात्र कमालीची जादुई गोलंदाजी केली. तिथून मात्र सामना जिंकला पारगाव टीमने. आता याही मॅचमध्ये आपण पाहताय खरं तर अंतिम 5 बॉल बाकी आहेत. 38 धावा धावफलकामध्ये किमान 50+ रन कशा होतील याकडे लक्ष द्यायचं आहे. खोदून काढला बॉल, उडवलाय त्या ठिकाणी. ऑफ ड्राईव्ह सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना संदेश वेगाने गेला धावून. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 रन महत्वाचे आहे. या रन मात्र घेताना हे दोन्ही खेळाडू 2 धावा आल्या. टोटल आपण पहिला 40 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. चांबारली संघ 5 गडी बाद 40 धावा. 40 रन स्कोर कार्डवरती 4थं दशक पूर्ण झालं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 आणि त्यानंतर पुढच्या 14 बॉलमध्ये फक्त 10 आल्या. बघा हे खरं तर कमबॅक, चढ उतार क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमी पाहिला, अप अँड डाऊन्स, आणि इथे मात्र अप अँड डाऊन्स पाहायला मिळाले. यावेळेस हेलिकॉप्टर लुक, बॉल बाहेर जाणार नाहीये, पण सॅम झेल पकडेल का, पकडलाय. त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला आणि झेल पकडला लॉंगॉनच्या दिशेमध्ये. आणि तदनंतर मात्र आणखीन एक खेळाडू बाद झाला. संदेश मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे
एक ही नाम वापरावी लागेल. यॉर्करले खोलून काढलाय, ऑफ ड्राईव्ह बॉल चाललाय, सिंगल बेल. चेंडू सिंगल बेलेल या चेंडूवरती बॅटिंग करताना टीम सांभाळलेला आणि योगेश जांभळे हा खेळाडू प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. त्याच्याकडून आता अपेक्षा वाढतील कारण संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. इथे लोव फुल टॉस ऑन ड्राईव्ह सिंगल आली, पुढच्या रनचा प्रयत्न केला जाईल का? ओमकारचा थ्रो झालाय वेगवान, पण तो रन झाल्या कंप्लीट 2. जबरदस्त. खरं तर कॉलिंग होतं सूरजचं, रिस्क घेतली सूरजने कारण बॉलिंग एंडकडे हा थ्रो होता नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि ओमकारचा थ्रो तो पोहोचेपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण केल्या आणि या 2 रनच्या मध्येने 43 वरती पोहोचला. मैदानामध्ये चांभारली संघ 6 खेळाडू बाद झाले. 43 धावाचा शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार हा चेंडू राहील. यावेळेस तेच त्याला बॉल टाकायचा होता. अगदी आपण पहिला टोक रशा यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला, मध्ये डावी यष्टी सोडून गेला. वाईटचा इशारा पंचांचा, एक्स्ट्रामध्ये भर त्या ठिकाणी पडेल. 44 रन, अजूनही वेळ गेलेली नाहीये. 50 पर्यंत चांभारली संघ पोहोचू शकतो, पण या बॉलने तुम्हाला मोठा फटका घ्यावा लागेल. आणखीन एक यॉर्कर खोदून काढला, बॉलला अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला, सिंगल आली. पुढच्या रनचा प्रयत्न, थ्रो अगदी योग्य एंडला केलाय. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रतीक पाटील आय थिंक आहेत, त्यांच्या माध्यमातून अचूक थ्रो पाहायला मिळाला आणि तिथे विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. 1 रन देखील मिळाली. 45 धावा आल्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. आता 46चा टार्गेट राहील मुरबी संघासमोर. चला लाईनअप मध्ये चांभारली संघ जायचा आपण आणि टॉस केला जाईल पुढच्या सामन्याचा. संघर्ष दादा जितेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. माजी उपसरपंच संघर्ष दादा जितेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सामना 5 षटकांचा राहील, 5 ओव्हरचा सामना. चला टॉस करतील संघर्ष दादा जितेकर. नवे पर्व युवा पर्व, आमचे युवा दमदार नेतृत्व. कॉल कोण करतोय? समाधानचा कॉल राहील. छापा कॉल आणि काटा आलाय. तेजस मात्रेकर अभिनंदन. टॉस किती महत्त्वाचा होता या मॅचमध्ये? टॉस वगैरे काय नाही आहे, ग्राउंड खूप मोठा आहे नाईटच्या दृष्टिकोनातून. आउटफील्ड एवढी मोठी आहे की गॅपमधून मारल्यावर सुद्धा बॉल थांबू शकतो, असं नाही आहे काय. पण नाईटच्यातून थोडासा एक 4-5 पावलं पुढं पाहिजे होता ग्राउंड. आणि आयोजन एवढं मोठं ठेवलं आहे कारण आय थिंक फर्स्ट टाईम आहे का आयोजन नाईटचा. फर्स्ट टाईम असं वाटत नाही आहे, कारण की 3 सायकल ठेवल्यात, बाईक ठेवल्यात, 3च दिवस आहेत. आणि मेन थिंग सगळीकडे 5 ओव्हर नंतर उरण साईडला गेलो तर 5 ओव्हर नंतर 3-3 ओव्हरच्या मॅच असतात. काही ठिकाणी 5 ओव्हर नुसतं 4 असतात. माझं स्वतःचे आयोजनसुद्धा 5 ओव्हर नंतर 4 असतात. पण इथे पहिलं आयोजन असं आहे की 5 ओव्हर नंतर सेकंड राऊंडसुद्धा 5 ओव्हरचं होते. खूप सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आता टॉस जिंकलाय, निर्णय काय राहील तुमचा? निर्णय थोडा पेंडिंग ठेवतोय, 2 पोरं आली नाही आहेत, जर म्हणतात नाही तर मग ते बघून मी सांगतो लगेच. ए पोलमध्ये आपण पहिला ठरलेले काही संघात, परंतु कुंडेवालचा समाधानचा यंदा या ए पोलमध्ये खेळतो. पहिला सामना त्याने जिंकलाय. काय स्ट्रॅटेजी राहिली या संघाच्या अगेन्स्ट? स्ट्रॅटेजी वगैरे असं काही नाही आहे. कुंडवाल संघ खूप मोठा आहे, परंतु त्यांचं काय कारणास्तव प्लेयर असे मागे पुढे असतात. जर प्रत्येक गावामध्ये एकच जर टीम असेल तर ए संघ बी संघ असं होणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येक गावाने जर एकच टीम ठेवली तर ए संघ बी संघ असं न होता डायरेक्ट 32च्या चिठ्ठ्या पण उडू शकतात. तर हे होते तेजस मात्रे कॅप्टन. तुम्हाला शुभेच्छा. त्यांनी बघा आदर्श दिलाय. समाधान, तुमच्या वाटेला जर का बॅटिंग आली तर किती धावा तुम्ही बनवाल? नक्कीच ग्राउंड बघता 50+ रन झाले तर चांगला स्कोर होईल आणि आम्ही ते जर बॅटिंग केली तर 50+ करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून या मोठ्या ग्राउंडचा आम्ही फायदा घेऊ. समाधान, अनेक ठिकाणी स्पर्धा आपण पाहतो. आता 60 संघ असतात, काही काही ठिकाणी 50 असतात, परंतु इथे 24 संघांनी 3 दिवस स्पर्धा आहे. काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि प्रथम आयोजन आहे, काय म्हणशील या आयोजकांबद्दल? नक्कीच आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे. आणि कुठेही तुम्हाला सेकंड मॅच 5 ओव्हरची कधीच नाही खेळायला भेटणार, परंतु इथे 3 दिवसात 24 संघ आणि सर्व सामने 5 ओव्हरचे आहेत. त्यांना हॅट्सअप आयोजकांना. तर बेस्ट ऑफ लक समाधान तुम्हाला या मॅचसाठी. तर टॉस जिंकलाय श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाने. निर्णय पेंडिंग आहे. आपण लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया दीपकजी पाटील यांना. धन्यवाद. हॅलो, रमणजी जिथे
या मुख्य अतिथी मंचावरती युवा आयोजक सौरभ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला लगेच फिल्डिंग लावून गाडी सामना सुरू करायचा आहे. सन्माननीय हिरामन जेतेकर साहेबांचा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती होतोय. आदरणीय राम मुंगाजी साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. त्यांनाही विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. राम मुंगाजी साहेब यांचा इथे सन्मान इथे केला जातोय. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आणि बघा खरं तर प्रत्येकजण स्पर्धेचं कौतुक करतोय. सामना 5 षटकांचा होतोय आणि स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. संघर्ष जितेकर माजी उपसरपंच युवा दमदार नेतृत्व त्यांचा आपण इथे सन्मान करूया. संघर्ष जितेकर साहेबांचा सन्मान. चला सामना सुरू करूया आपण लगेच. संघर्ष जितेकर यांचा इथे सन्मान. थँक्यू सो मच. आपण लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया दीपकजी पाटील यांना. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच रोशनजी पाटील. जाऊया मॅचच्या दिशेनं. उत्तरार्धाला मात्र सुरुवात होते. 45 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. जिंकण्यासाठी दीक्षा राणी RMSK YCC मोरबी या संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओमकार पाटील आणि विकी पाटील गोलंदाजी मार्कवर. तेच तर ओमकार पाटील. ओमकार फटका फसलाय. बिग ब्लो मैदानाच्या आत पहिल्याच बॉलवर दे धक्का. ओमकार पाटील बॅक टू द डगआउट. 0 बरबाद. मोठा फटका खेळण्यासाठी गेला. सगळ्यात बहुमूल्य विकेट मात्र गमावले. सध्याच्या घडीला आपण पाहतोय दीक्षा राणी RMSK YCC मोरबी या संघानं. ओमकार पाटीलचं असं 0वर जाणं संघाला परवडणार राहील का हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. परंतु अगदी पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी गोलंदाज ओमकार पाटीलला बाद केलंय. संभारली संघाचा खरं तर सध्याच्या घडीला इन्फॉर्म असणारा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतं. वाकडीच्या मैदानावर मात्र नुकतीच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक मात्र मिळवली होती. पवनजी पाटे यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पवनजी पाटे. शुभम ठाकूर इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमकार पाटील टू शुभम. पहा थोडंसं रेसच्या सहाय्यानं फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. ऑन साईडला खेळायचं होतं. इकडे मात्र एज लागली होती. बॉल पहा थोडंसं ऑफ साईडला येत असताना थोडासा मिसरूट झाला होता. इकडे पहिली धाव ऑफ टू मार्क. धावसंख्येचा श्रीगणेश मात्र करत असताना शुभम. एक बाद एक अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. या मैदानावर धावसंख्येचा पाठलाग करणं जड जाते. मगासपासून आपण पाहिले गाव संघानं 3 धावांचं यशस्वी संरक्षण मात्र रोहित पाटीलनं केलं होतं. 6 बॉलमध्ये 3 धावा झाल्या नव्हत्या मगाशा मॅचमध्ये खोणी संघाला. आणि तो खोणी संघ मात्र पराभूत झाला होता या स्पर्धेमधून. कमालीचा परफॉर्मन्स मात्र राहिला होता तो पारगाव संघाचा. ओमकार पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. परंतु समोर आता डावखुराताचा फलंदाज विकी पाटील पाहायला मिळेल. फार मोठी जबाबदारी ओमकार पाटील 0वर बाद झाल्यानंतर मात्र विकीवर असणार आहे. ही जबाबदारीचं ओझं मात्र कशा पद्धतीनं पेललं जाणार पाहूया. यावेळेस स्ट्रोक खेळत असताना ऑफ स्टोनच्या बाहेर शफल क्रॉस झाला आणि बॉलला मात्र पाठवलं होतं
बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं दुसरा धाब्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी, अगदी सीमा रेषेलगत आपण पाहतोय. संदेश मुंडे होता, बराच धावला. पहा अगदी जबरदस्त फटका, बैठक शॉट जो नेहमी ओळखला जातो, पॅटर्न स्ट्रोक आहे खरं तर. सीमा रेषेलगत आपण पाहतोय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय त्या ठिकाणी संदेश मुंडेनं. या 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर लागल्या त्या 3 धावा, 3 रन्स ऑन बोर्ड. दोनही तुल्यबळ असे संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला दीक्षार आणि अन्विका या नावानं खेळतोय RMSK-YCC मुरबी हा संघ. महासत्ता आहे टेनिस क्रिकेट विश्वामधील. कट केलाय, जंटल टच पाहायला मिळतोय. तोही स्टॉप केलाय गलीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. पहा चांगला फटका, अगदी कलात्मक स्ट्रोक खेळला होता विकी यावेळेस, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दीपेश होता त्या ठिकाणी. एकच धाव येते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते ती 4 या आकड्यावर. 45 साठी सुद्धा संघर्ष करावा लागेल, कारण ओमकार पाटील शून्यावर बाद झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र भागीदारी हवी आहे ती दीक्षार आणि अन्विका 11 RMSK-YCC मुरबी संघ. काल बिग बॅश मध्ये सुद्धा खेळताना दिसला हा संघ. फुल टॉस होता स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक थोडंसं मिसफिल त्या ठिकाणी झालंय. पहिली धाव वेगानं, दुसऱ्यासाठी कॉल आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा सहजतेनं होतात. मघाशी सुद्धा आम्ही गोष्ट नमूद केली होती. इनफिल्डला बीट केल्यानंतर मैदान थोडंसं लांब आहे आणि त्याचमुळे सहजतेनं दुहेरी धावा या मैदानावर पूर्ण होतात. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकताना दिसेल ती 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. शुभम ठाकूर साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये. ओमकार पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं स्विच करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र एज लागल्यानंतर बॉल शॉर्ट थर्डमॅनकडे सरकला होता. कोणतीही धाब येताना दिसत नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक ओमकार पाटीलचं मात्र कमालीचं यशस्वी राहिलंय. त्यानं ओमकार पाटीलला बाद केलंय आणि धावा दिल्यात त्या 6. अजूनही 24 चेंडूंचा खेळ आहे आणि या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती 39 धावांची. चोवीस चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. चांभाली संघ म्हटला की सगळेच नामवंत गोलंदाज या संघामधून खेळतात. सध्याच्या घडीला ओमकार पाटीलचा परफॉर्मन्स मात्र कमालीचा राहिला. यंदाचं वर्ष गाजवलंय. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, दोन्ही खरं तर क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. संदेश मुंडे आहे आणखीन एक रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील मातब्बर गोलंदाज. त्याच्या षटकांना सुद्धा समोर जावं लागणार आहे मुरबी संघाच्या फलंदाजांना. पाहूया कशा पद्धतीने ही लढत रंगणार आहे. 45 धावा म्हटल्या तर 9च्या सरासरीनं मात्र पुढे जायचं आहे. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये ओमकार पाटीलची विकेट मात्र चिंता करणारी गोष्ट ठरली ती मुरबी संघाच्या दृष्टिकोनातून. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर संदेश मुंडे दाखल झालाय. महत्वाचं षटक असेल. आता सगळ्यांचं लक्ष विकी पाटीलकडे असेल, खास करून मुरबी संघाच्या पाठीराख्यांचं. मुरबी संघ म्हटला की आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील सर, त्याचप्रमाणे एक नामवंत पंच सुनील पाटील सर, त्यांचे सुपुत्र या ठिकाणी खेळताना दिसतील. विकी इन अन ॲक्शन. मॉन्टी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॉन्टी पाटील, आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न होता. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. संदेश मुंडेला या ठिकाणी दंडित करण्यात आले. ओव्हर स्टेपिंगचा नो असावा किंवा रिटर्न क्रीजचा असावा, परंतु यस ओव्हर स्टेपिंग दाखवत असताना या ठिकाणी पहिला चेंडू नो बॉल आणि त्याचमुळे इकडे मिळणार आहे ती फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची ही नामी संधी मात्र चालून आले ती विकी पाटील आणि ही संधी मात्र खूप चांगली आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सत्यवान काकडे सर आहेत आदईचे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज संदेश मुंडे. पाहूया फ्री हिटचा बॉल मात्र कशा पद्धतीने हाताळतोय. नेक्स्ट डिलिव्हरी. फुल टॉस होता, पाठीमागे भिरकावलाय. फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करणारा विकी पाटीलच्या बॅटमधून येतोय. फ्री हिटच्या बॉलवर एक दैदिप्यमान फटका, चौकार.
चौकार चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकते ती 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 11 धाबा. 12 मॅनच्या भूमिकेमध्ये रिची संदीप पाटील. संदेशचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. गलीमध्ये थोडस मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. योग्य जांभळे शेवटच्या क्षणाला पायानं आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय, परंतु तोपर्यंत मात्र तिहेरी धावा या ठिकाणी मिळत असताना मुरबी टीमसाठी अतिशय महत्वाचा धावा. अगदी रिलॅक्स मोडमध्ये होता. शेवटच्या क्षणाला मात्र पायानं आतमध्ये जरूर ढकलले. चांगला सेव्ह त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 3 धाब्यानं मात्र धावसंख्या पुढे लोटली जाते. स्कोर कार्डवर आता मात्र 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावर. 22 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती अजूनही 31 धावांची. 31 नीडेड नाव. चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर जर आपण पाहिलं ना तर 9 धावा जास्त आहेत. धावा 9 तर षटकार एखादा चौकार. जरूर कमी करता येण्यासारखं आहे. ते दीक्षा राणी अन्विता RMSK YCC मुरबी या संघाला. परंतु पाहूया चांगली मॅच होईल. मागचा सामना पाहिला असेल तुम्ही. सहा बॉल मध्ये 3 धावांचं संरक्षण मात्र केलं होतं पारगाव संघानं आकाश तारेकरच्या. कट करण्याचा प्रयत्न शुभमचा. यावेळेस मात्र चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. संदेश मुंडे म्हटला की अगदी थोडंसं आउटस्विंग तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्या गोलंदाजीमधून. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतात. कमालीचा गोलंदाज आहे संदेश मुंडे. खरं तर मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट फक्त गोलंदाजीच्या जोरावर घेणारा हा खेळाडू आहे. हा एकमेव खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. चांगला बॉल पाहायला मिळाला. इकडे मात्र बेट करत गेलाय. परीक्षा पाहिली गेली शुभम ठाकूरची. काय गोलंदाजी होते. आता मात्र लगेचच पुनरागमन सुद्धा पाहायला मिळालंय ते संदेश मुंडेचे. या 2 चेंडू निर्धाव टाकलेत शुभम ठाकूरला. सुपर बॉलिंग. 20 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावा करायच्या आहेत. सोपं नाही या मैदानावर धावा करणं. धावांचा पाठलाग मगाशी 48 धावांचा पाठलाग झाला नाही. त्या अगोदर 51 धावांचा पाठलाग करायचा होता, तो झाला नव्हता. शॉट ऑफ लेंथ होता. यावेळेस मात्र समोर उडवलाय बॉल आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. संदेश मुंडेवर आक्रमण. शुभम ठाकूरचा तडाका. बॉल सीमा पार. षटकार. जे 20 धावा धाव फलकावर या षटकाराच्या सहाय्यानं 2 चेंडू निर्धाव, परंतु समोर पूल केला. यावेळेस क्लीन बोल्ड. रिव्हर्स खेळण्यासाठी गेला आणि दांडी उडवले. इकडे संदेश मुंडेनं त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. तो शुभम ठाकूरचा पुढच्याच बॉलवर मात्र आपल्या गोलंदाजातली दहशत मात्र दाखवून दिले. संदेश मुंडेला मात्र मिळाले ही निर्णायक सफलता. दुसरा धक्का लागलाय दीक्षा राणी अन्विता RMSK YCC मुरबी या संघाला. धीरज पाटील आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. मुरबी संघाचे बिग फॅन. स्वागत आहे धीरज. बिग स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर. अठरा बॉल आणि 25 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी.
दीक्षा राणी RMSK YCC मुरबी या संघाला इन ॲट नंबर 4 चौथ्या स्थानावर मात्र दाखल झालाय संदेश करावकर. असाच सामना मागचाही होता. 18 बॉल आणि 25 धावा ज्या दिल्या नव्हत्या खरं तर मागच्या मॅचमध्ये. जय बजरंग बलिश्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव या संघानं. आणि इकडे मात्र कस पाहिला जाईल जरूर. मास सोपी नाही आहे. मैदानावर आपण पाहतोय धावा संघर्ष करावा लागतोय. मैदान थोडंसं मोठं आहे त्यामुळं फलंदाज जे स्ट्रोक्स खेळतात ते बऱ्याच वेळेला सीमा रेषेलगत मात्र झेलले जातात. अंदाज येताना दिसत नाहीये इतर मैदानांपेक्षा. बऱ्याच वेळेला सरावाचं मैदान वेगळं असतं. सहजतेनं आपण जेवढ्या जोरानं मात्र एखादा फटका खेळतो टाईम करायला जातो तेवढा वेगानं मात्र बाहेर चेंडू येताना दिसत नाहीये. त्यामुळे अंदाज चुकलेत अनेक फलंदाजांचे. अगदी दुपारपासून आपण पाहिलं डे नाईट स्पर्धा. यस टाईम अलर्ट. जास्त वेळ घेताय चांभारलीकर तुम्ही आणि ही तुमच्यासाठी अलर्ट वॉर्निंग. विकी पाटीलच्या प्रत्येक षटकाराला रवींद्रजी जितेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. ओ स्विच हिट केला. यावेळेस मात्र संधी आहे. विकी पाटीलचा झेल टिपलाय. बिग विकेट मैदानाच्या आतमध्ये. सगळ्यात मोठा हादरा इकडे मात्र बसलाय. पारितोषिक काय लावलं. पुढच्याच बॉलवर मात्र विकी बाद होतोय. सगळ्यात मोठा हादरा. यावेळेस आणखीन एक सफलता ओमकार पाटीलनं मात्र दिले आणि ओमकार पाटीलच्या पाठोपाठ विकी पाटील सारखा मोठा अडथळा मात्र या मॅच मधून दूर काढलाय. सोपं नाहीये या मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं. 6 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान मात्र त्या ठिकाणी दिलं. जयदनं मात्र चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये आणि महत्वपूर्ण झेल होता या मॅच मधला. आणि कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो. अतिशय महत्वाचा झेल कदाचित ठरणार की काय या मॅच कडे लक्ष लागलं. आता मात्र 20 वर 3 अशी धावसंख्या. 17 चेंडूंचा खेळ बाकी. 25 धावांची गरज आहे आणि 5व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आदेश नावडेकर. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या राऊंड मधील पहिला सामना असेल स्मिथ प्रियांशी 11 कानोबा कुंडेबहाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. या दोन टीम्स मध्ये नेक्स्ट मॅच असेल. बी रेडी. परंतु इकडे मात्र कमालीचा चोरशीचा सामना करून टाकला आता मात्र तो रीचा 11 वेताळदेव सांभारली या संघानं. ओमकार पाटील जयनं टिपलेला झेल फार निर्णायक ठरला आतापर्यंत या मॅच मध्ये. एज लागली. बॉल पाठीमागे शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का मात्र बसलाय. दीक्षा राणी RMSK YCC मुरबी या संघाला फलंदाज बाद होतोय आणि मोठा हादरा इकडे मात्र 20 या धावसंख्येवर बसत असताना आणि या मॅच मध्ये मात्र पूर्णपणे कमबॅक करतोय तो रीचा 11 वेताळदेव चांभारली हा संघ. फलंदाज बाद. मगाशी सुद्धा कोणी संघाला मात्र त्या धावांचं खरं तर पाठलाग करता आला नव्हता. 6 बॉलमध्ये 3 धावा तो संघ काढू शकला नव्हता मागच्या मॅच मध्ये आणि अशीच काहीशी परिस्थिती इकडे मात्र होताना दिसते की काय. विकीनं चांगली सुरुवात केली परंतु त्यानंतर रिव्हर्सिव्हचा तो प्रयत्न मात्र त्याचा फसला. 20 वर 4 अशी धावसंख्या. सूरज पुन्हा एकदा समोर सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. ओ डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित इकडे पाहावं लागेल. कदाचित बेल सॉफ्ट झाल्या त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. सूरज जांभळे काय बॉलिंग करतोय. आउटसाइड ऑफ स्टंप खोलवर टप्पाचा बॉल होता. यॉर्क केलं होतं आणि समोर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय खरं तर सिली मिडॉनला. इकडे डायरेक्ट हिट असेल तर ट्रबलमध्ये असू शकतो. पाहूया काय एक्झॅक्टली घडलंय.
स्क्वेअर लेग अंपायर त्यांचा इशारा मात्र आलाय तिसऱ्या पंचाची मदत या निर्णयासाठी. चेक करूया फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही क्षणचित्र आपल्यापर्यंत जरूर पोहोचवली जातील, रिप्लेस पाहिले जातात. क्लोज डिसिजन, लवकरच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु थोडंसं मी तर म्हणेन टेन्शनमध्ये आता मात्र असतील दोन्ही संघाचे पाठीराखे. एक्झॅक्टली काय झालंय, पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचलाय की नाही. तिसरे पंच आहेत शैलेश चव्हाण सर करंजा. कंट्रोल रूम मधून हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट इज द कॉल. चांगला बॉल पुन्हा एकदा फुल लेंथ होता. यावेळेस मात्र बिलकुल वाव दिला जात नाहीये फलंदाजांना. डोकं वर काढू दिलं जात नाहीये, संधीच दिली जात नाहीये. इकडे मोठे स्ट्रोक्स खेळणं तर सोडा, सिंगल डबल सुद्धा येताना दिसत नाहीयेत आणि ते करावं लागेल. इकडे स्ट्राईक रोटेट करत राहावं लागेल. सोपं नाहीये या मैदानावर धाबांचा पाठलाग करणं. आम्ही वारंवार सांगतोय, मघाशा मॅच पासून आपण पाहतोय, पहिल्या मॅच पासून चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि सेकंड रन कंप्लीट. हे करावं लागेल आता मात्र मुरबी संघाला. चौकार षटक येत नसतील तर सिंगल डबल्सनं सुद्धा त्या जोरावर सुद्धा सामना जिंकता येऊ शकतो. परंतु त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जिगरबाज खेळ करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. तुमच्याकडे तो आत्मविश्वास हवा की मला सिंगल डबल्स घेऊन सुद्धा ही मॅच जिंकवता येऊ शकेल. आणि खराब चेंडू मिळाला का एखाद दुसरा फटका येतोच. परंतु ज्या पद्धतीनं आता सध्याच्या घडीला सूरज जांभळेनं जे प्रेशर टाकले ना मुरबी संघावर, ते कमालीचं. या प्रेशरमधून कशा पद्धतीनं बाहेर पडतोय हा संघ हे पाहावं लागेल. बॅक टू द बॉल, ड्राईव्ह डाव घेण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये. इकडे टक्कर पाहायला मिळाली सॅमची आणि सूरजची. रन त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. बॅट सुद्धा खाली सोडली होती सॅमनं. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते. अगदी फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय, अगदी मधोमध सूरज जांभळे सुद्धा बॉल घेण्यासाठी जात होता. फॉलो थ्रूच्या इन बिटवीन आला. या एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते. फक्त 4 धावा या ओव्हरमध्ये येताना दिसल्या आणि महत्त्वाच्या विकेट सुद्धा मिळवल्या. ते याच ओव्हरमध्ये विकेटची मिळालेली विकेट आणि एक रनआउटच्या स्वरूपामध्ये. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची गरज. काल बिग बॅश मध्ये सॅमच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले होते. सुरुवातीला थोडंसं पराभवाचं अंतर मात्र कमी करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. क्लासिकल शॉट्स होते अगदी सॅमचे आणि तेच आठवावे लागतील. सॅमला 12 बॉल 21 धावांची गरज आहे. चेंडू पहा अगदी फुल लेन टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल 12-21. आता मात्र 11-21 समीकरण मात्र उरलंय. सुंदर गोलंदाजी सुरू आहे. चांबाटी संघ ओळखला जातो, त्यामुळे 45 जरी असतील तरी शेवटपर्यंत मात्र शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष करावा लागेल. मॅचमध्ये सुटका नाही या संघर्षापासून मुरबी संघाची. लेफ्ट आर्म होतं विकेटना. संदेश हा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा तयारीमध्ये होता. इकडे आणखीन एक डॉट बॉल खेळतोय. निर्धाव चेंडू जसे येतील तसं प्रेशर आता मात्र वाढत जाईल. त्या RMSK YCC मुरबी या संघाला
आणि संदेश मुंडेनं मात्र काय गोलंदाजी सुरू केले. 2 चेंडू निर्धाव. मागचं षटक आपण पाहिलं संदेश मुंडेचं तर 14 धावा आल्या होत्या. थोडंसं अपेक्षेनुसार पडलं नव्हतं, परंतु हे षटक मात्र कौरप करत असताना कडे महत्वाचं षटक आहे. 10 बॉल 21 धावांची आवश्यकता. लॉफ्ट केलं यावेळेस मात्र बॉलला. ऑन रावचा फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन फील्ड. अनदर विकेट डाऊन. युजमान 9 बॉल 21 धावांचं समीकरण आता मात्र उरलंय. आणखीन एक धक्का लागलाय. मुरबी संघ अर्धा संघ गारद झालाय. निम्मा संघ मैदानाच्या बाहेर 24 वर 5. प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 9 बॉल आणि 21 धावा. पहिले 3 चेंडू डॉट आलेत. थोडंसं ज्या ठिकाणी रनअप मध्ये बिघाड डेड बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना 21 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 9 चेंडूंचा खेळ बाकी. मॅच होती कुठे आणि आता मात्र आले कुठे. खरं तर 3 ओव्हर्स मध्ये करायच्या होत्या त्या 25. त्यानंतरचं टाकलेलं सूरज जांभळेचं षटक त्यानं धावा दिले त्या फक्त 4 आणि तिकडेच मी तर म्हणेन टेन्शन वाढलं ते मुरबी संघाचा. संदेश पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी गेला. एज लागून बॉल पाठीमागे येत असताना शॉर्ट फाईन लेगला सिंगल येते त्या ठिकाणी. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 8 बॉल 20 धावांची आवश्यकता. या 2 बॉलमध्ये एखाद दुसरी बाउंड्री एखादा षटकार जर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र हे आव्हान मात्र थोडंसं आटोक्यामध्ये येऊ शकेल आणि सॅम ठाकूरला मात्र तो कारनामा करावा लागेल, पराक्रम करावा लागेल. परंतु संदेश मुंडे समोर आहे हे सुद्धा विसरून चालणार नाहीये आणि या सिच्युएशनला विकेट सुद्धा गमवून चालणार नाहीये आणि हेच भरवशाचे फलंदाज आता मात्र राहिलेत मुरबी संघाचे. त्यामुळं सॅम आणि प्रतीकला या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. पाहूया 2 बॉल्समध्ये काय घडतंय. जवळजवळ या मॅचचा रिझल्टच मी तर म्हणेन या 2 चेंडूंमध्ये असणार आहे. पूल करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र संदेशचा. आणखीन एक निर्धाव चेंडू. काय बॉलिंग केले. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिले संदेश मुंडेनं आणि चांभारली गावची मात्र दहशत गोलंदाजीमधली दाखवून देत असताना 45 धावांसाठी मात्र घाम फुटलाय तो मुरबी संघाला. 7 बॉल आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता. या बॉलवर रन्स आला नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा काढणं थोडंसं कठीण आव्हान मात्र ठरू शकेल. हा ही चेंडू यावेळेस मात्र सॅम मिस करतोय. लगातार 2 चेंडू सुपर ओव्हर मात्र पाहायला मिळाली. फक्त एका धावेचं षटक या मॅच मध्ये पूर्णपणे आणलंय. सूरज जांभळेच्या पाठोपाठ संदेश मुंडेनं 1 धाव देत मात्र संपूर्णपणे या मॅचवर कब्जा केलाय आणि 45 धावांसाठी मात्र इकडे अक्षरशः मोठा संघर्ष करायला लावलाय तो RMSK YCC मुरबी या संघाला. 6 बॉल शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये अगदी सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. असं नाही की 20 धावा होऊ शकत नाहीयेत, परंतु ज्या परिस्थितीमधून सध्याच्या घडीला मात्र दीक्षा राणी अन्विता 11 RMSK YCC मुरबी हा संघ चाललाय. प्रेशर मात्र कमालीचं आहे. दबावाखाली तुम्ही असाल तर खेळ उंचावता येणं तुम्हाला शक्य नाहीये. ओमकार पाटीलची 0वर विकेट. विकी पाटीलनं मात्र केलेला बेजबाबदारपणा नडला या संघाला आतापर्यंत. मी तर म्हणेन या मॅचमध्ये मात्र संघ थोडासा पराभवाच्या छायेमध्ये सध्याच्या घडीला दिसतोय. परंतु पाहूया क्रिकेट आहे, कधी काय घडेल सांगू शकत नाही. परंतु त्यासाठी मात्र इकडे धाडसानं खेळावं लागेल या दोनही फलंदाजांना. सॅम आहेत, प्रतीक आहेत. 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय योगेश जांभळे. 5वं षटक आहे. 20 धावा वाचवायच्यात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय त्याला ऑन ड्राईव्ह. इकडे मात्र वाईडिश लॉंगॉनकडे सरकत असताना दुसरी रन कंप्लीट होते. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 8 इन नीडेड नाव. 18 धावा करायच्यात. सोपं राहिलेलं नाही टार्गेट. इकडे मात्र हवेमधून खेळावं लागेल
आणि इकडे षटकार जाणं थोडंसं कठीण आहे, कारण फार कमी फलंदाजांनी अगदी दुपारपासून आपण पाहिलं मॅचेस तर षटकार मारले असतील. प्रतीकला मात्र काहीतरी करून दाखवावं गेल्या मॅच मध्ये. योगेश जांभळे पुन्हा एकदा फाईट राऊंड विकेटने सज्ज होतोय. यावेळेचा हा चेंडू अपील पाहायला मिळाली, लाऊड अपील, आणि इकडे मात्र अपील स्वीकारले. लेग बिफोर द विकेट. करायच्या त्या 18. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे हा चेंडू जातो, एकच दाब येते. त्यामुळे सिंगल डबल्स किती महत्वाचे होत्या ना या मॅच मध्ये, त्याचसाठी आम्ही ओरडून सांगत होतो की धावसंख्येचा पाठलाग करणं फार कठीण आहे. सध्याच्या घडीला या मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली, जॉग्राफिकल कंडिशन आपण पाहिल्या, सिच्युएशन तुम्ही पाहिला की पहिल्या मॅच पासून तुम्ही पाहत आला असेल, धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र संघ पराभूत झाले त्या स्पर्धेमध्ये. सोडून दिला होता हा बॉल सॅमनं. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आता मात्र गडद पराभवाच्या छायामध्ये संघ पाहायला मिळेल तो मुरबी. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फक्त औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटीज मात्र कंप्लीट करतील. 45 धावा सुद्धा या मैदानावर होत नाहीत हे मात्र दाखवून दिलंय चांबारली संघाच्या दिग्गज गोलंदाजांनी. चांगलं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतंय, परंतु उशिरानं आलेलं हे शाणपण आहे. हा चौकार मात्र पराभवाचं अंतर कमी करेल. हा सामना मात्र जिंकलाय तो रिचा 11 वेताळ देव सांबारली संघानं. आपल्या भेदक गोलंदाजांनी मात्र केलेली कमाल आणि मुरबी संघाच्या फलंदाजांची उडवलेली दाणादाण. सांबारली संघ जिंकतोय. अभिनंदन टीम सांबारली. हार्ड लक ओमकार, हार्ड लक विकी, हार्ड लक मुरबी टीम. सांबारली संघासाठी एक पारितोषिक येत आहे. रिचा 11 या नावाचा संघ खेळतोय आणि रोशनजी चितेकर यांच्या वतीनं या विजयासाठी मात्र 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. तर कुडावे गावचे उद्योगपती पवनजी पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. खारघर विभाग, गोवे विभाग, तळोजा विभाग प्रीमियर लीग 27 फेब्रुवारी पासून 3 मार्च पर्यंत डे नाईट प्रकाश जोतामधील एक भव्य स्पर्धा मुरबीच्या मैदानावर रंगणार आहे.